नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मी गवई सर आपल्या अभ्यास करा यूट्यूब चॅनलवर सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून स्वागत करतो. आणि आपला हा आजचा दुसरा लेक्चर असणार आहे पोलीस भरतीचा. अगोदर आपण एक लेक्चर अपलोड केलेला आहे. 100 प्रश्न असतील त्याच्यामध्ये. आणि आज 101 प्रश्नापासून काय तर सुरुवात होणार आहे. किती तर 101 प्रश्नापासून सुरुवात होणार आहे. तर आपल्याला टोटल 100 प्रश्नांचा सराव करायचा आहे. आणि सर्व हे जी केचे प्रश्न असतील आणि काही मराठी व्याकरण असणार आहे याच्यामध्ये आणि काही चालू घडामोडीचे सुद्धा प्रश्न असतील. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे प्रश्नांचा सराव अतिशय महत्त्वाचा आहे. तर जे विद्यार्थी आपल्या चॅनलवरती नवीन आले असतील त्यांनी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि साईडला जी दिलेली बेल आयकॉनची घंटी असते अशी असणार आहे, त्याला प्रेस करून ऑल करा. म्हणजे काय तर ऑल करा. आपल्या सर्व व्हिडिओची काय तर तुम्हाला नोटिफिकेशन लगेच मिळणार आहे. तर बघा, आजचा हा दुसरा लेक्चर आहे. टोटल आपल्याला 10,000 प्रश्नांचा सराव करायचा आहे मोफत. तर जास्तीत जास्त सपोर्ट करा. आणि दररोज आपण 8 वाजता हा लेक्चर अपलोड करणार आहोत. तर दररोज 8 वाजता तुम्ही बघत चला सकाळी. तर चला पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करूया. परम हा भारतातील पहिला सुपर कॉम्प्युटर कोणत्या देशाच्या मदतीने बनवला आहे? तर कोणत्या देशाच्या मदतीने बनवला आहे? तर रशिया या देशाच्या मदतीने काय तर बनवला आहे परम हा भारतीय पहिला सुपर कॉम्प्युटर. पर्याय सी काय तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 102 आहे. तुम्हाला अगोदर 100 प्रश्न बघावे लागतील. मी एक पार्ट अपलोड केलेला आहे, याची प्लेलिस्ट बनवलेली आहे मी, तुम्ही ते बघू शकता. टोटल 10,000 प्रश्नांचा सराव करायचा आहे मोफत. तर 102 नंबरचा प्रश्न आहे. भारतात पहिले सेंद्रिय कृषी विद्यापीठ स्थापन करणारे राज्य कोणते? तर कोणते राज्य आहे? तर गुजरात. भारतात पहिले सेंद्रिय कृषी विद्यापीठ स्थापन करणारे राज्य कोणते आहे? तर गुजरात राज्य आहे. पर्याय डी काय तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 103 आहे. ॲल्युमिनियम हे कोणत्या धातूपासून बनविले जाते? तर कोणत्या धातूपासून बनविले जाते? तर बॉक्साईट. ॲल्युमिनियम हे बॉक्साईट या धातूपासून काय तर बनवले जाते. पर्याय डी काय तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या तारखेला साजरा करतात? तर कोणत्या तारखेला साजरा करतात? तर 28 फेब्रुवारी. म्हणजेच भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन हा 28 फेब्रुवारी या तारखेला काय तर साजरा करतात. कोणत्या तारखेला? तर 28 फेब्रुवारी या तारखेला साजरा करतात. तर पर्याय एक काय तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणते नगदी पीक नाही? तर नगदी पीक कोणते नाही? तर हा अमरावती SRPF पोलीस भरतीमध्ये 2018 प्रश्न आलेला आहे. तर कोणते नाही तर नगदी पीक? तर गहू हे पीक काय तर नगदी पीक नाही. पर्याय सी काय तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. वुलर हे गोड्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर वुलर हे गोड्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर जम्मू काश्मीर या राज्यात आहे. कोणते? तर वुलर हे गोड्या पाण्याचे सरोवर कुठं आहे? तर जम्मू काश्मीर. पर्याय सी काय तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आणि नागपूर लोहमार्ग पोलीस भरती 2018 प्रश्न विचारलेला आहे. खालीलपैकी कोणता चित्रपट भारतातील पहिला देशी रंगीत चित्रपट होता? तर कोणता चित्रपट होता? तर किसान का नाम हा चित्रपट काय तर भारतातील पहिला देशी रंगीत चित्रपट होता. कोणता? तर किसान का नाम. पर्याय बी काय तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आणि जास्तीत जास्त लाईकचं प्रमाण वाढवा विद्यार्थी मित्र हो. मोफत प्रश्नांचा सराव घेऊन आलो आहे आणि दररोज 8 वाजता तुम्हाला हे बघायला मिळणार आहे. जगातील सर्वात खोल स्विमिंग पूल कुठे आहे? तर कुठे आहे? तर दुबई येथे आहे. जगातील सर्वात खोल स्विमिंग पूल दुबई येथे आहे. कुठं आहे? तर दुबई येथे आहे. पर्याय बी काय तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. गोळी सुटल्यानंतर बंदुकीमध्ये कोणती ऊर्जा असते? बीड पोलीस भरती 2018 प्रश्न विचारलेला आहे. तर गोळी सुटल्यानंतर बंदुकीमध्ये कोणती ऊर्जा असते? तर कोणती ऊर्जा असते? तर गतिज ऊर्जा असते.
गोळी सुटल्यानंतर बंदुकीमध्ये गतिज ऊर्जा असते. तर पर्याय ए काय तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ज्या तापमानास हवा हवा बाष्पाने संतृप्त होते त्या तापमानास काय म्हणतात? तर त्या तापमान काय म्हणतात तर दवबिंदू तापमान. ज्या तापमानास हवा बाष्पाने संतृप्त होते त्या तापमानास दवबिंदू तापमान असे म्हणतात. काय म्हणतात तर दवबिंदू तापमान असे म्हणतात. पर्याय एक आहे तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. भरतनाट्यम कोणत्या राज्याचा सांस्कृतिक वारसा आहे? तर कोणत्या राज्याचा सांस्कृतिक वारसा आहे तर भरतनाट्यम? तर तामिळनाडू या राज्याचा काय तर भरतनाट्यम तामिळनाडू या राज्याचा सांस्कृतिक वारसा आहे. तामिळनाडू या राज्याचा सांस्कृतिक वारसा आहे. काय तर भरतनाट्यम. पर्याय सी काय तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. लोकटक सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर लोकटक सरोवर कोणत्या राज्यात आहे तर मणिपूर या राज्यात आहे लोकटक सरोवर. पर्याय बी काय तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. महाराष्ट्रातील पहिले बहुमजली कारागृह उभारले जाणार आहे. तर कुठे उभारले जाणार आहे तर चेंबूर येथे उभारले जाणार आहे. महाराष्ट्रातील पहिले बहुमजली कारागृह उभारले जाणार आहे. ते कुठे तर चेंबूर येथे उभारले जाणार आहे. पर्याय सी काय तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. NTPC भारतातील सर्वात मोठा सिंगल सोलर पार्क कोठे उभारणार आहे? तर कुठे उभारणार आहे तर कच्छ येथे उभारणार आहे. NTPC भारतातील सर्वात मोठा सिंगल सोलर पार्क कच्छ येथे काय तर उभारण्यात येणार आहे. पर्याय एक आहे तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. भारतातील पहिला खाजगी LNG सुविधा केंद्राची स्थापना कोठे करण्यात आली? तर कोठे करण्यात आली तर नागपूर येथे करण्यात आली. भारतातील पहिला खाजगी LNG सुविधा केंद्राची स्थापना नागपूर येथे काय तर करण्यात आली. कुठं तर नागपूर येथे करण्यात आली. पर्याय डी काय तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूरचे पूर्वीचे नाव काय होते? तर काय होते तर पूर्वीचे नाव? तर पूर्वीचे नाव होते सोनेगाव विमानतळ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूरचे पूर्वीचे नाव सोनेगाव विमानतळ असे होते. काय होते तर सोनेगाव विमानतळ. पर्याय एक तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची इंडिपेंडंट लेबर पार्टी स्थापना कधी केली? तर कधी केली स्थापना तर 15 ऑगस्ट 1936. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची 15 ऑगस्ट 1936 साली काय तर स्थापना केली होती. पर्याय सी काय तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. सामासिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला काय म्हणतात? तर काय म्हणतात तर विग्रह म्हणतात. सामासिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला विग्रह असे म्हणतात. पर्याय सी काय तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतर करण्याची घोषणा कुठे केली? तर कुठे केली तर येवला येथे केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतर करण्याची घोषणा येवला येथे केली. पर्याय एक तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतर करण्याची घोषणा कधी केली? तर कधी केली तर 13 ऑक्टोंबर 1935. कधी केली तर 13 ऑक्टोंबर 1935. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतर करण्याची घोषणा 13 ऑक्टोंबर 1935 रोजी काय तर केली होती. पर्याय एक आहे तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला अर्थ प्राप्त झाल्यास त्यास काय म्हणतात? SRPF गट क्रमांक 8 मुंबई पोलीस भरती 2018 ला प्रश्न विचारलेला आहे. तर काय म्हणतात तर शब्द म्हणतात.
ठराविक क्रमाने आलेल्या अक्षराच्या समूहाला अर्थ प्राप्त झाल्यास त्यास काय म्हणतात तर शब्द असे म्हणतात. पर्याय सी काय तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी मूळ शब्दाला व्याकरणात काय म्हणतात? तर काय म्हणतात तर प्रकृत. मूळ शब्दाला व्याकरणात काय म्हणतात तर प्रकृत असे म्हणतात. पर्याय डी काय तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. अनुस्वार व विसर्ग यांना काय म्हणतात? अनुस्वार व विसर्ग यांना स्वरादी असे म्हणतात. काय म्हणतात तर स्वरादी असे म्हणतात अनुस्वार व विसर्ग यांना. पर्याय सी काय तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रो, आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे. त्या टेलिग्राम चॅनललासुद्धा जॉईन करून घ्या. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लवकरात लवकर लाईक करा. तुमच्यासाठी एवढी मेहनत करतो. तुमच्या एका लाईकमुळं मला प्रोत्साहन मिळतं. तर लाईकचं प्रमाण जास्तीत जास्त वाढवा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंतसुद्धा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर प्रश्न क्रमांक 124 आहे. त्याने बैलास मारले या वाक्यामधील मारले या क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर कोणता प्रकार आहे तर सकर्मक. त्याने बैलास मारले या वाक्यामधील मारले या क्रियापदाचा प्रकार सकर्मक हा प्रकार आहे. तर पर्याय बी काय तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थे IEA चे मुख्यालय कुठे आहे? तर कुठे आहे तर पॅरिस येथे आहे आणि ते कुठं तर फ्रान्समध्ये. आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेचे IEA चे मुख्यालय कुठे आहे तर पॅरिस येथे आहे आणि ते कुठं तर फ्रान्समध्ये. तर पर्याय बी काय तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. जागतिक संधिवात दिन कधी साजरा केला जातो? तर जागतिक संधिवात दिन हा कधी साजरा केला जातो तर 12 ऑक्टोबर या दिवशी काय तर साजरा केला जातो. जागतिक संधिवात दिन. पर्याय बी काय तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कुंडूज शहर कोणत्या देशात वसलेले आहे? तर कोणत्या देशात वसलेले आहे तर अफगाणिस्तान. कुंडूज शहर हे कोणत्या देशात वसलेले आहे तर अफगाणिस्तान या देशात वसले आहे. पर्याय डी काय तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. जागतिक कापूस दिन कधी साजरा केला जातो? तर जागतिक कापूस दिन हा 7 ऑक्टोबर या दिवशी काय तर साजरा केला जातो. जागतिक कापूस दिन. पर्याय ए काय तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात नोबेल पुरस्कार दिला जात नाही? धुळे जिल्हा पोलीस भरती 2017. तर कोणत्या क्षेत्रात दिले जात नाही तर कला क्षेत्रात काय तर नोबेल पुरस्कार दिले जात नाही. लक्षात असू द्या, कोणत्या क्षेत्रात तर कला क्षेत्रात नोबेल पुरस्कार दिले जात नाही. वुल्फ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? अहमदनगर जिल्हा पोलीस भरती 2018. तर वुल्फ पुरस्कार हा कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर वरीलपैकी सर्व याचं उत्तर आहे. म्हणजेच गणित व कृषी, रसायनशास्त्र व भौतिकशास्त्र, कला व औषध विज्ञान. तर पर्याय डी काय तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. SRPFची प्रथम स्थापना कोणत्या ठिकाणी झाली? तर SRPFची प्रथम स्थापना कुठे झाली तर पुरंदर येथे झाली. पर्याय सी काय तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कोणता अधिकारी सर्वात वरिष्ठ दर्जाचा आहे? सातारा जिल्हा पोलीस भरती 2018. तर कोणता अधिकारी आहे तर उपविभागीय अधिकारी हा काय तर सर्वात वरिष्ठ दर्जाचा असतो. पर्याय ए काय तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. एजी मार्क म्हणजे काय? तर एजी मार्क म्हणजे काय तर शेती उत्पादनावरील प्रमाणित चिन्ह. पर्याय सी काय तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. LED चे पूर्ण नाव काय आहे? तर LED चे पूर्ण नाव काय आहे तर लाईट इमिटिंग DIOD. पर्याय क्रमांक 1 आहे तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील ST बस सर्वांना परिचित आहे. यातील ST हे कशाचे
संक्षिप्त रूप आहे? तर कशाचे संक्षिप्त रूप आहे? तर स्टेट ट्रान्सपोर्ट याचे काय तर संक्षिप्त रूप आहे. पर्याय डी काय तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी दिल्लीवर आक्रमण करणारा पहिला पेशवा कोण? तर पहिला पेशवा कोण आहे? तर बाजीराव पेशवा हा काय तर दिल्लीवर आक्रमण करणारा पहिला पेशवा आहे. पर्याय बी काय तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या तारखेला साजरा करतात? तर कोणत्या तारखेला साजरा करतात? तर 28 फेब्रुवारी या तारखेला काय तर भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन हा साजरा करतात. पर्याय ए काय तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी राजश्री शाहू महाराजांचे जन्मस्थान कोणते? तर कोणते आहे? तर कागल. कागल हे राजश्री शाहू महाराजांचे जन्मस्थान आहे. पर्याय बी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रभाकर हे साप्ताहिक कोणी सुरू केले? तर प्रभाकर हे साप्ताहिक कोणी सुरू केले? तर भाऊ महाजन यांनी सुरू केले. प्रभाकर हे साप्ताहिक. पर्याय बी काय तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी लोकर बाजारपेठ कुठे आहे? तर आशिया खंडातील सर्वात मोठी लोकर बाजारपेठ ही कुठे आहे? तर बिकानेर इथे आहे. पर्याय बी काय तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. परम हा भारतातील पहिला सुपर कॉम्प्युटर कोणत्या देशाच्या मदतीने बनवला आहे? तर कोणत्या देशाच्या मदतीने बनवला आहे? तर रशिया. परम हा भारतातील पहिला सुपर कॉम्प्युटर हा रशिया या देशाच्या मदतीने काय तर बनवला आहे. पर्याय सी काय तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी ज्वाला आणि फुले कविता संग्रह कोणाचा आहे? तर ज्वाला आणि फुले हा कविता संग्रह कोणाचा आहे? तर बाबा आमटे यांचा आहे. ज्वाला आणि फुले हा कविता संग्रह. पर्याय एक आहे तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. भारतात पहिले सेंद्रिय कृषी विद्यापीठ स्थापन करणारे राज्य कोणते? तर कोणते राज्य आहे? तर गुजरात राज्य आहे. भारतात पहिले सेंद्रिय कृषी विद्यापीठ स्थापन करणारे राज्य कोणते आहे? तर गुजरात राज्य आहे. पर्याय डी काय तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ॲल्युमिनियम हे कोणत्या धातूपासून बनवले जाते? मुंबई लोहमार्ग पोलीस भरती 2017. तर ॲल्युमिनियम हे बॉक्साईट काय तर धातूपासून बनवले जाते. पर्याय डी काय तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणते नगदी पीक नाही? कोणते नाही? तर गहू हे काय तर नगदी पीक नाही. पर्याय सी काय तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. उलर हे गोड्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर कोणत्या राज्यात आहे? तर जम्मू काश्मीर या राज्यात आहे. पर्याय सी काय तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणता चित्रपट भारतातील पहिला देशी रंगीत चित्रपट होता? तर कोणता आहे? तर किसान का नाम. पर्याय बी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. जगातील सर्वात खोल स्विमिंग पूल कुठे आहे? तर दुबई येथे आहे. पर्याय बी काय तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न पुन्हा आले वाटतं. गोळी सुटल्यानंतर बंदुकीमध्ये कोणती ऊर्जा असते? बीड पोलीस भरती 2018. तर कोणती ऊर्जा असते? तर गतिज ऊर्जा असते. पर्याय एक आहे तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ज्या तापमानास हवा बाष्पाने संतृप्त होते त्या तापमानास काय म्हणतात? तर काय म्हणतात? तर दवबिंदू तापमान. पर्याय एक आहे तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. भरतनाट्यम कोणत्या राज्याचा सांस्कृतिक वारसा आहे? तर कोणत्या राज्याचा आहे? तर तामिळनाडू या राज्याचा काय तर सांस्कृतिक वारसा आहे. पर्याय सी काय तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. लोकटक सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर लोकटक सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर मणिपूर या राज्यात आहे लोकटक सरोवर. पर्याय बी काय तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. महाराष्ट्रातील पहिले बहुमजली कारागृह उभारले जाणार आहे कुठं? तर चेंबूर येथे उभारले जाणार आहे. पर्याय सी काय तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. NTPC भारतातील सर्वात मोठा सिंगल सोलर पार्क कुठे उभारणार आहे? तर कुठे उभारणार आहे? तर कच्छ येथे उभारणार आहे. पर्याय एक आहे तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. भारतातील पहिली खाजगी LNG सुविधा केंद्राची स्थापना
कोठे करण्यात आली? तर कोठे करण्यात आली? तर नागपूर येथे करण्यात आली. पर्याय डी काय तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 44व्या PRSI अखिल भारतीय जनसंपर्क परिषदेत कोणत्या लिमिटेड कंपनीने 8 प्रतिष्ठित पुरस्कार जिंकले? तर कोणत्या कंपनीने? तर BPCAL या कंपनीने काय तर 8 प्रतिष्ठित पुरस्कार जिंकले. पर्याय डी काय तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. महाराष्ट्राचे अर्थमंत्री खालीलपैकी कोण आहेत? तर महाराष्ट्राचे अर्थमंत्री खालीलपैकी कोण आहेत? तर अजित पवार हे आहेत महाराष्ट्राचे अर्थमंत्री. पर्याय डी काय तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. वित्त आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार आहे? कलमानुसार केली आहे. तर वित्त आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार? तर कलम 280 या कलमानुसार काय तर केली आहे वित्त आयोगाची स्थापना. पर्याय सी काय तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार रिकामी जागा येथे एक सुप्रीम कोर्ट बनवण्यात आले. तर कुठे? तर कलकत्ता येथे बनवण्यात आले होते सुप्रीम कोर्ट. तर कोणत्या? तर 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार. पर्याय सी काय तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. मराठी व्याकरणामध्ये एकूण विभक्ती किती मानल्या जातात? तर किती विभक्ती मानल्या जातात? तर 8 विभक्ती मानल्या जातात मराठी व्याकरणामध्ये. पर्याय काय तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 नीरज चोप्राने किती मीटर भाला फेकून सुवर्णपदक पटकावले? तर किती मीटर? तर 88.17 मीटर भाला फेकून काय तर सुवर्णपदक पटकावले आहे. कोणी? तर नीरज चोप्रा यांनी. तर पर्याय बी काय तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पहिले सुवर्णपदक मिळवणारा भारतीय खेळाडू कोण? तर कोण आहे? तर नीरज चोप्रा आहे. जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पहिले सुवर्णपदक मिळवणारा भारतीय खेळाडू नीरज चोप्रा हा आहे. पर्याय डी काय तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणती रांग पूर्वाचल प्रदेशातील नाही? तर कोणती रांग? तर पूर्वाचल प्रदेशातील नाही तर पीर पांजाल रांग ही काय तर पूर्वाचल प्रदेशातील नाही. पर्याय सी काय तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणते राज्य स्थलांतरित शेतीला बेवार म्हणून संबोधते? तर कोणतं राज्य? तर मध्य प्रदेश हे राज्य काय आहे तर स्थलांतरित शेतीला काय तर बेवार म्हणून संबोधते मध्य प्रदेश. लक्षात असू द्या. पर्याय डी काय तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. भारताच्या सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन सेन्सॉर बोर्डच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून पुढीलपैकी कोणी काम पाहिले होते? तर कोणी काम पाहिले होते? तर आशा पारेख यांनी ते काम पाहिले होते. भारताच्या सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन सेन्सॉर बोर्डच्या पहिल्या महिला अध्यक्षा आशा पारेख यांनी काय तर हे काम पाहिले होते. पर्याय सी काय तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. महिला चॅम्पियनशिप लीगमध्ये खेळणारी पहिली भारतीय महिला फुटबॉलपटू कोण ठरली आहे? तर कोण ठरली आहे? तर मनीषा कल्याण ही ठरली आहे. महिला चॅम्पियनशिप लीगमध्ये खेळणारी पहिली भारतीय महिला फुटबॉलपटू मनीषा कल्याण ही काय तर ठरली आहे. पर्याय बी काय तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली विकलांग महिला कोण आहे? तर अरुणिमा सिन्हा. कोण आहे? तर अरुणिमा सिन्हा. एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली विकलांग महिला अरुणिमा सिन्हा ही आहे. पर्याय काय तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. रिकामी जागा 8000 मीटरपेक्षा जास्त उंचीची 5 शिखरे सर करणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. तर कोणती महिला ठरली आहे? तर प्रियंका मोही ही काय आहे? तर 8000 मीटरपेक्षा जास्त उंचीची 5 शिखरे सर करणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. कोण? तर प्रियंका मोही. पर्याय क्रमांक ए आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. महाराष्ट्रातील पहिली महिला राज्यपाल कोण? तर महाराष्ट्रातील पहिली महिला राज्यपाल कोण आहे? तर विजयालक्ष्मी पंडित ही काय? तर महाराष्ट्रातील पहिली महिला राज्यपाल
आहे. पर्याय ए काय तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. भारतीय लष्कराची पहिली महिला फायटर पायलट रिकामी जागा आहे या बनल्या आहेत. तर कोण बनल्या आहेत तर कॅप्टन अभिलाषा बराक. कोण बनल्या तर कॅप्टन अभिलाषा बराक. भारतीय लष्कराची पहिली महिला फायटर पायलट कॅप्टन अभिलाषा बराक ही काय तर बनली आहे. पर्याय बी काय तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढीलपैकी कोणती महिला क्रिकेटपटू मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळवणारी पहिली महिला क्रिकेटपटू ठरली? तर कोणती महिला आहे तर मिथाली राज ही काय तर ही पहिली महिला आहे, क्रिकेटपटू आहे, जिने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळवणारी पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे. कोण तर मिथाली राज. पर्याय डी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पहिली स्त्री कादंबरीकार कोण? तर पहिली स्त्री कादंबरीकार कोण आहे तर साळूबाई तांबेकर. कोण आहे तर साळूबाई तांबेकर ही पहिली स्त्री कादंबरीकार आहे. पर्याय डी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. भारतातील पहिल्या महिला ऑलिम्पिक पदक विजेती कोण आहे तर करनाम मल्लेश्वरी. भारतातील पहिल्या महिला ऑलिम्पिक पदक विजेती करनाम मल्लेश्वरी ही आहे. पर्याय सी काय तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण बनले आहे? तर कोण बनले आहे तर पी.टी. उषा. भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष पी.टी. उषा ही बनली आहे. पर्याय सी काय तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. भारताची फुलराणी म्हणून कोणाला ओळखले जाते? तर भारताची फुलराणी म्हणून कोणाला ओळखले जाते तर सायना नेहवाल हिला ओळखले जाते. भारताची फुलराणी म्हणून सायना नेहवाल हिला ओळखले जाते. लक्षात असू द्या. पर्याय हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला खेळाडूंच्या फोर्ब्सच्या वार्षिक यादीतून टॉप 25 मध्ये स्थान मिळवणारी एकमेव भारतीय महिला खेळाडू कोण आहे? तर कोण आहे तर पी.व्ही. सिंधू ही आहे. पर्याय सी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पहिली भारतीय विश्वसुंदरी कोण? तर पहिली भारतीय विश्वसुंदरी कोण आहे तर सुष्मिता सेन ही आहे. पहिली भारतीय विश्वसुंदरी सुष्मिता सेन आहे. पर्याय सी काय तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी जगत सुंदरी हा किताब मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? तर कोण आहे तर ऐश्वर्या राय. ऐश्वर्या राय ही जगत सुंदरी हा किताब मिळवणारी पहिली भारतीय महिला बनली आहे. पर्याय सी काय तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. महाराष्ट्रात पोलीस दलातील पहिल्या आर्यनमॅन वुमन खालीलपैकी कोण ठरल्या आहेत? तर कोण ठरल्या आहेत तर अश्विनी देवरे ही ठरली आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील पहिल्या आयर्नमॅन वुमन अश्विनी देवरे ही काय तर ठरली आहे. पर्याय सी काय तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण? तर एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण आहे तर बचेंद्र पाल. कोण आहे तर बचेंद्र पाल. एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला बचेंद्र पाल ही आहे. पर्याय काय तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. भारताने रिकामी जागा साली आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण केले. तर कोणत्या वर्षी तर 1991 साली काय तर आपल्या अर्थव्यवस्थेची जागतिकीकरण केले आहे. पर्याय बी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. रुपयाचे अवमूल्य म्हणजे तर रुपयाचे अवमूल्य म्हणजे काय तर रुपयाची किंमत कमी करणे. पर्याय सी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. रिकामी जागा अर्थव्यवस्थेतील नफा मिळवणे हा उत्पादनाचा मुख्य हेतू असतो. तर कोणता हेतू असतो तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेतील नफा मिळवणे
हा उत्पादनाचा मुख्य हेतू असतो. पर्याय सी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. सेवानिवृत्त सैनिकांनी चालवलेली एकमेव सहकारी बँक राज्यात खालीलपैकी कुठे आहे? तर कुठे आहे? तर सातारा येथे आहे. सेवानिवृत्त सैनिकांनी चालवलेली एकमेव सहकारी बँक राज्यात सातारा जिल्ह्यात आहे, महाराष्ट्र राज्यात. तर पर्याय सी काय तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. IPC कायद्याची जागा घेणाऱ्या नवीन 3 फौजदारी कायद्याची अंमलबजावणी कधीपासून करण्यात येणार आहे? तर कधीपासून करण्यात येणार आहे? तर 1 जुलै 2024 या दिवसापासून काय तर अंमलबजावणी करणार आहे. तर कशाची? तर IPC कायद्याची जागा घेणाऱ्या नवीन 3 फौजदारी कायद्याची अंमलबजावणी. कधी? तर 1 जुलै 2024. पर्याय सी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कोणत्या राज्य सरकारने मुस्लिम विवाह व घटस्फोट कायदा 1935 रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे? तर कोणत्या राज्याने? तर आसाम या राज्य सरकारने मुस्लिम विवाह व घटस्फोट कायदा 1935 रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्याय बी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. फ्रीडम ऑन फायर हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर फ्रीडम ऑन फायर हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर लक्ष्मीकांत देशमुख यांनी लिहिले आहे. फ्रीडम ऑन फायर लक्षात असू द्या, लक्ष्मीकांत देशमुख यांनी हे पुस्तक लिहिले आहे. पर्याय ए आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. महाराष्ट्र राज्यातील एकूण राजकीय पक्षांची संख्या किती झाली आहे? तर किती झाली आहे? तर 396. महाराष्ट्र राज्यातील एकूण 396 राजकीय पक्षांची संख्या झाली आहे. तर पर्याय ए काय तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. देशातील सर्वात जास्त लांबीचा केबल आधारित पूल कोणत्या राज्यात बांधण्यात आला आहे? तर कोणत्या राज्यात बांधण्यात आला आहे? तर गुजरात या राज्यात काय तर बांधण्यात आला आहे. देशातील सर्वात जास्त लांबीचा केबल आधारित पूल. पर्याय बी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कसोटी क्रिकेटमध्ये भारतात सर्वाधिक 350 बळी घेण्याचा अनिल कुंबळे यांचा विक्रम कोणी मोडला आहे? तर कोणी मोडला आहे? तर आर अश्विन यांनी मोडला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये भारतात सर्वाधिक 350 बळी घेण्याचा अनिल कुंबळे यांचा विक्रम हा आर अश्विन यांनी काय तर मोडला आहे. पर्याय बी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. महाराष्ट्र राज्यात कोणता दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो? तर कोणता दिवस आहे? तर 27 फेब्रुवारी हा महाराष्ट्र राज्याचा कोणता तर मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. 27 फेब्रुवारी. पर्याय बी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. महाराष्ट्रात कोणता जन्मदिवस हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतात? तर कोणाचा जन्मदिवस? तर विवा शिरवाडकर यांचा जन्मदिवस म्हणून काय तर मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतात. पर्याय हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. भारतातील प्रथम गतिशक्ती अनुसंधान पीठ कोठे स्थापन करण्यात आले आहे? तर कोठे स्थापन करण्यात आले आहे? तर IIM शिलाँग येथे काय तर स्थापन करण्यात आले आहे. भारतातील प्रथम गतिशक्ती अनुसंधान पीठ हे IIM शिलाँग येथे काय तर स्थापन करण्यात आले आहे. पर्याय डी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. भारतात 28 फेब्रुवारी हा कोणता राष्ट्रीय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? तर कोणता दिवस? तर राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. कोणता दिवस? तर 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. तर राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. पर्याय हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. भारताच्या लोकपालपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर भारताच्या लोकपालपदी न्या. अजय खानविलकर यांची काय तर नियुक्ती करण्यात आली आहे. पर्याय हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोण भारताची पहिली महिला खेळपट्टी क्युरेटर ठरली आहे? तर कोणती महिला आहे? तर ती जानसिता
कल्याण ही काय तर भारताची पहिली महिला खेळपट्टी क्युरेटर ठरली आहे. पर्याय बी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. महाराष्ट्र राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर एस. चोकलिंगम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारीपदी एस. चोकलिंगम यांची काय तर नियुक्ती करण्यात आली आहे. पर्याय हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. महाराष्ट्र राज्यातील कोणते शहर हे देशातील सर्वात उष्ण शहर ठरले आहे? तर कोणते शहर? तर पुणे हे शहर काय तर महाराष्ट्र राज्यातील पुणे हे शहर देशातील सर्वात उष्ण शहर ठरले आहे. पर्याय सी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणत्या मराठी अभिनेत्याला संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे? तर कोणत्या? तर अशोक सराफ या मराठी अभिनेत्याला काय तर संगीत नाटक अकादमी पुरस्कार काय तर जाहीर झाला आहे. पर्याय हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कोणत्या वर्षापासून दरवर्षी भौतिकशास्त्रातील संशोधनाची जी.डी. बिर्ला पुरस्कार प्रदान करण्यात येतो? तर कोणत्या वर्षापासून? तर 1991 या वर्षापासून काय तर दरवर्षी भौतिकशास्त्रातील संशोधना जी.डी. बिर्ला पुरस्कार प्रदान करण्यात येतो. पर्याय सी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. लवकरच आपण तिसरा लेक्चर घेऊन येऊ. आज आपण आतापर्यंत 2 लेक्चर अपलोड केले आहेत. ते बघून घ्या, म्हणजे 200 प्रश्नाचा तुमचा इथं सराव होऊन जाईल. लगेच उद्या आपण आणखी 100 प्रश्नांचा सराव घेऊन येऊ. तर जास्तीत जास्त आणि अजूनही ज्यांनी लाईक नसेल केलं तर लाईक करून घ्या. ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या. आणि ज्यांनी अजूनही व्हिडिओ शेअर नसेल केला तर त्यांनी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि लवकरच मी तिसरा लेक्चर घेऊन येतो उद्या. तर तोपर्यंत भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.